Write down the next point. During the last lecture, we have discussed the basic concepts related to HP, VP, and PP. We have understood that different types of views can be drawn using these three planes. Okay. Now, considering this concept, first we'll understand the projections of points. Then the next step will be projections of lines, then planes, and then solids. तर असा जो फ्लो आहे, तर आपल्याला माहिती आहे की पॉइंट ही कशी आहे, एक डायमेन्शनलेस जॉमेट्रिकल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. त्यानंतर लाईन ह्याला एकच डायमेन्शन असतं, ज्याला आपण लेंथ म्हणतो, बरोबर आहे. जर तुम्ही प्लेन घेतलं तर त्याला दोन डायमेन्शन असतात, कुठले कुठले, लेंथ आणि विड्थ. आणि जर तुम्ही सॉलिड हा ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर त्याला तीन डायमेन्शन असतात, लेंथ, विड्थ अँड हाईट. तर लास्ट टाइम आपण पाहिलं की प्रोजेक्शन काढणं म्हणजे काय, तर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढणं सोप्या भाषेत. ठीक आहे. साइड व्ह्यू आपण खूप उशिरा इंट्रोड्यूस करणार आहे. माझ्या मते बरेच वर्ष आम्ही हे करतोय, त्यामुळे तुम्ही थोडासा विश्वास ठेवायला हरकत नाही. तर साइड व्ह्यू नॉर्मली आपण निम्मा सिलेबस संपल्यानंतर इंट्रोड्यूस करतो, कारण साइड व्ह्यू सोबत जर सुरुवात करायची म्हटलं तर काहीच समजत नाही. आणि इन ऍडिशन आपण ऑनलाईन मोड मध्ये आहोत, त्यामुळे साइड व्ह्यू हा विषय आपण तात्पुरता त्याला ब्रेक दिलेला आहे. ठीक आहे. लाईन्स, प्लेन्स आणि सॉलिड्स ज्यावेळी संपेल, 3 चॅप्टर संपतील, त्यावेळी आपण ऑर्थोग्राफिक मध्ये जातो, त्यावेळी आपण साइड व्ह्यूची चर्चा करणार आहोत. आय होप आय एम ऑडिबल क्लिअरली. व्यवस्थित आवाज येतो ना? ठीक आहे. तर साइड व्ह्यू हा प्रश्न आपण नंतर विचारात घेणार आहोत 3 चॅप्टर संपल्यानंतर. जर ऍडिशनल कोणाला माहिती पाहिजे तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो, पण ऑनलाईन मोड मध्ये नको सध्या साइड व्ह्यू. म्हणजे ऑफलाईन मध्ये पण आम्ही 3 चॅप्टर नंतर साइड व्ह्यू शिकवतो. ठीक आहे. तर आज आपण सुरुवात करतो प्रोजेक्शन्स ऑफ पॉइंट्स. ओके. बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्शन. काय लिहिलं होतं वाचावर लास्ट टाइम? प्रोजेक्शन्स म्हणजे काय असतं? नोटबुक ओपन केले का? Yes, sir. Okay, so what is the meaning of projection? To draw the different views of an object. बरोबर आहे. कोणत्याही ऑब्जेक्टचे वेगवेगळे व्ह्यूज काढणं, म्हणजे फ्रंट व्ह्यू असेल किंवा टॉप व्ह्यू असेल किंवा साइड व्ह्यू, हे जर काढले तर आपण काय म्हणतो, प्रोजेक्शन्स ड्रॉ केले. किंवा प्रोजेक्शन म्हणजे सोप्या भाषेत काय आहे, इमेज ऑफ द ऑब्जेक्ट आहे. लक्षात येत आहे? Yes, sir. ठीक आहे. तर प्रोजेक्शन म्हणजे इमेज आहे, आणि त्या इमेजचे कुठले कुठले पार्ट असू शकतात सांगा? फ्रंट व्ह्यू, टॉप Top व्ह्यू view, अँड साइड side व्ह्यू. view. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू कोणत्या रेफरन्स प्लेन मध्ये मिळतो? इलिव्हेशन. फ्रंट व्ह्यूचा अदर नेम इलेव्हेशन आहे, पण कोणत्या प्लेन मध्ये तो मिळतो आपल्याला? Vertical plane. PP. वर्टिकल प्लेन. किंवा FRP. आठवते ना? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर असा असेल, डेमॉन्स्ट्रेशन, आय होप इट इज विजिबल टू यू. तर तुम्ही जर समोरून पाहत असाल, बरोबर आहे का, तर हे HP असेल आणि हे VP असेल इथं. तर समोरून बघितल्यानंतर इमेज तुम्हाला इथं मिळते कोणत्याही पॉईंटचे, बरोबर आहे. आणि वरून बघितल्यावर HP मध्ये टॉप व्ह्यू. आठवलं? शॅल वी कंटिन्यू? Yes. Okay, so front view is also called as elevation. It is obtained in VP or FRP. Top view is also called as plan. It is obtained in HP or HRP. And side view is also called as end view. It is obtained in PP or PRP, profile plane. हे आपण शिकलेलं आहोत. त्याच्यामध्ये काय डाऊट नाही माझ्या मते. Shall we continue to the next point now? Yes, sir. Yes, sir. Okay, write down next point. सिलेबसला ऍक्च्युअली आपण सुरुवात केलेली आहे. ओके. राईट डाऊन प्रोजेक्शन्स ऑफ पॉइंट्स. Projections of points situated in different quadrants. Projections of points situated in different quadrants.
So before we discuss this point, we will understand how the quadrants are formed. तर पहिल्या लेक्चर मध्ये डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दिलं होतं, बरोबर आहे. तर एचपी किंवा हॉरिझॉन्टल प्लेन आपण हे असं कन्सिडर करतोय, बरोबर आहे. तर एचपी मुळे काय होणार आहे, द स्पेस विल गेट डिवायडेड इनटू टू क्वाड्रंट्स. हे एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टॉप व्ह्यू मिळवायचा आहे, बरोबर आहे. तर या हॉरिझॉन्टल प्लेन मुळे काय होतंय, स्पेसचे दोन भाग होत आहेत, बरोबर आहे. कुठले कुठले? वन इज अबव एचपी, अदर इज बिलो एचपी. आठवलं, हे आपण डिस्कस केलंय. बिलो. हा, त्यानंतर दुसरं प्लेन आपण विचार घेतो व्हर्टिकल प्लेन, जे असं असेल. त्याच्यामुळे दोन पार्ट्स होतात. लुकिंग फ्रॉम युअर साइड, हा जो पार्ट आहे उजवीकडचा तुमच्या, त्याला आपण म्हणतो इन फ्रंट ऑफ व्हीपी. जो पार्ट राईटला आहे त्याला काय म्हणतो? इन फ्रंट ऑफ व्हीपी. आणि जो पार्ट तुमच्या लेफ्टला आहे त्याला आपण काय म्हणतो? बिहाइंड व्हीपी. ठीक आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही कन्सिडर केलं, कशा कशाचं, एचपी आणि व्हीपीचं, so this combination will form 4 quadrants. असे 4 क्वाड्रंट तयार होतात. आठवतंय? Yes. Yes, sir. ओके. सो लुकिंग फ्रॉम युअर साइड, दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. आपण हा ऑब्जेक्ट किंवा पेन ज्या क्वाड्रंट मध्ये ठेवलाय तो कोणता क्वाड्रंट आहे सांगा? First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट आहे. ओके. व्हॉट इज द डिस्क्रिप्शन ऑफ फर्स्ट क्वाड्रंट? इट इज above HP, Above HP, in front of VP. First quadrant description, let us repeat. Above HP, In front of VP. Second quadrant, above HP, behind VP. Above HP, behind VP. behind VP. Correct. Description of the third quadrant, Below Below HP, HP. behind below HP VP. and behind VP. Behind VP. And fourth quadrant is Below HP, above, in front Below of HP, in front of VP. below HP, in front of VP. in front of VP. आज थोडासा निसर्ग रागवलाय. रेंज मिळण्यासाठी मी बाहेर बसलो तर वारं जोरात सुटले, प्लेन उडून चालले आपले. असू दे, आम्ही थांबणार नाही, बरोबर ना. नाउ आय विल एक्सप्लेन द सेम थिंग्स ऑन द व्हाईट बोर्ड. ठीक आहे. तर मी आता बोर्ड शेअर करतोय. Okay, whether the whiteboard is visible to you now? Whiteboard दिसायला लागला का सर्वांना? no. Yes, sir. Yes, sir. Okay. So I will explain you HP, VP, and 4 quadrants now. So first I will draw तर हे सध्या मी काढले हे काय आहे? HP आहे, बरोबर आहे. Yes. तर या HP मुळे दोन पार्ट झाले. कोणकोणते सांगा? HP divide the space into two Above parts. HP, below HP. Below HP. हा कुठला झाला पार्ट? Above HP. हा कोणता झाला? Below HP. Below HP. ठीक आहे, I'll write it. Above HP and below HP. Okay. Next. आता यालाच इंटरसेक्ट होणार आपण व्हीपी मी याच्यामध्येच कंबाईन करून दाखवतो, चालेल ना? Yes, sir. थोडस हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे ऑनलाईन मोड मध्ये असं सगळं शिकवायचं. त्यामुळे इनिशियल फेज मध्ये थोडस
काय म्हणतात प्रॅक्टिस होई पण मला पण वेळ लागेल. नंतर स्पीड ऑटोमॅटिक वाढेल. डोंट वरी अबाउट दॅट. व्हर्टिकल प्लेन आहे कुठं आहे लक्षात आलं तुमच्या? Yes. ओके, हे आता जे Yes. ड्रॉ केलं ते व्हर्टिकल प्लेन आहे. आता हा जो डॉटेड पोर्शन आहे जो पाठीमागचा आहे तो मी इरेज करतो, पण तिथं व्हीपी आहे एवढं गोष्ट लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. Yes, sir. ओके, हा काय डॉटेड पोर्शन नाही, पण ते एचपीच्या पाठीमागे थोडासा व्हीपीचा पोर्शन आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. ओके, सांगा मग. बिकॉज ऑफ व्हीपी द स्पेस गेट्स डिवायडेड इनटू हाऊ मेनी पार्ट्स? 2 parts. Two parts. Two parts. This is in front of VP, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. And this is behind Behind VP. Behind VP. In front of VP म्हणजे उजवीकडे झालं. And this is behind VP. Okay. Now let us name the 4 quadrants. बरोबर आहे? So this is first quadrant. First quadrant म्हणजे उजवीकडचा पार्ट लक्षात येतो सर्वांच्या, तो कसा आहे? Above HP, in front of VP. In front of VP. This will be second quadrant. हा कसा आहे सांगा? Above HP, Above behind HP, VP. behind VP. Behind VP. Very good. Third quadrant is Below HP. Below HP, behind VP. Behind below HP behind VP. Very good. And fourth quadrant is below HP in front Below of. HP, in front of VP. front of VP. Any doubt till now? No, sir. No, sir. ओके, मग आता तुमच्याकडं मी ऍझ्युम करतो की ऍटलिस्ट पेन्सिल आणि स्केल असेल सर्वांकडं. नसेल तर तसं सांगा मला, मी उपाय सांगेन. Yes, sir. Right, sir. हा, पेन्सिल आणि स्केल असायला पाहिजे आपल्याला. आपण आत्ताच एक्झाम दिलेली आहे, बरोबर ना? ऑनलाईन होते म्हणा सर, ऑनलाईन मध्ये कशाला स्केल लागते, असू दे आता. तर काय करा, हे जे स्केच आहे, ठीक आहे, हे ऍज इट इज तुमच्या नोटबुक मध्ये काढा. पेन्सिल आणि स्केल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर उद्यापासून सर्व गोष्टी जवळ ठेवा. ऍटलिस्ट पेन्सिल, स्केल, इरेजर ह्या गोष्टी तर मिळू शकतात आपल्याला. आणि जर सध्या काय नसेल तर मग हे स्केच पेननी ड्रॉ करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. 1-2 मिनिटात ड्रॉ करताय? Yes, sir. ओके, घ्या काढून. Yes, sir. Yes. Okay, so if you have drawn this, we'll note some important things. Okay, now one more thing I want to explain. टर्मिनॉलॉजी आपण डिस्कस करतोय. तर एचपी आणि व्हीपी ह्या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे काय असणार आहे? एक लाईन असणार आहे, बरोबर आहे? इथं बघा डेमॉन्स्ट्रेशन मध्ये. डेमॉन्स्ट्रेशन सध्या तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल बारीक, काय हरकत नाही. इथे एचपी आहे, बरोबर आहे का? Yes, sir.
आणि इथं VP आहे. तर या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे काय असेल हो? एक लाईन असेल का ना अशी? Yes, sir. इथं Yes, काय sir. बघा, या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे इथे एक लाईन दिसते का व्हाईट कलरचं पेन? Yes, sir. सो दिस लाईन इज कॉल्ड ॲज रेफरन्स लाईन. तर या लाईनला काय म्हणतात? रेफरन्स लाईन म्हणतात आणि त्याचं नाव असतं XY लाईन. HP आणि VP चं इंटरसेक्शन म्हणजे काय असतं? एक लाईन असते, त्याच लाईनला काय म्हणतात? रेफरन्स लाईन किंवा XY लाईन. ठीक आहे, XY लाईन दिसते तुम्हाला सध्या कुठे? ही XY लाईन आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके, चला मग तुमच्या ड्रॉइंग मध्ये नोट करा XY लाईन, नाव द्या त्याला, अँड विल राईट सम बेसिक्स. Write down now basic terminology for projections of points. Basic terminology for projections of points. Point number one. Point number one. HP divides the space. HP divides the space into two parts. Into two parts. That is above HP and below HP. HP divides the space into two parts, that is above HP and below HP. Second point, VP divides the space. VP divides the space into two parts. Into two parts, that is in front of VP, in front of VP and behind VP. In front of VP and behind VP. Third point, the combination of HP and VP, the combination of HP and VP divides the space. The combination of HP and VP divides the space into four quadrants. Divides the space into four quadrants as shown in the figure. As shown in the figure. पुढचा पॉइंट किती? चौथा असेल ना? Yes, sir. Point number 4. The intersection of HP and VP. The intersection of HP and VP is called as XY line. Is called as XY line or reference line. Or reference line. XY line or reference line.
ठीक आहे. ओके, आता 7 मिनिट आहेत आपल्याकडं. तर आपण बेसिक म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा मिळवतात हे आपण समजावून घेऊया. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. नंतर काय होईल, जर मीटिंग एंड झालं तर हे सगळं मला परत ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, गडबड नाही, परत सुद्धा ड्रॉ करून काय अडचण नाही. Now once again we are in the mode of demonstration. पहिले काही दिवस न कंटाळता उत्तर द्यायची, तेच प्रश्न मी विचारणार, तेच उत्तर द्यायचे. चालेल? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता फर्स्ट क्वाड्रंट जो दिसतोय तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंट कुठे आहे? इथे, बरोबर आहे का? Yes, sir. टिक मार्क दिसला ना? Yes. Yes, sir. तो कसा आहे Yes, त्याचं sir. डिस्क्रिप्शन? अबव HP and in front of VP. Is it correct? Yes. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर आता सध्या मी तुम्हाला काय दाखवतोय, आपल्याला प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स इन फर्स्ट क्वाड्रंट एवढंच सिलेबस मध्ये आहे, त्यामुळे आपण तेवढं व्यवस्थित समजावून घेऊया. ठीक आहे. तर हा आता तुमच्या समोर जो ठेवलाय हा काय हो? फर्स्ट क्वाड्रंट आहे, बरोबर आहे? Yes. Yes, हे sir. काय आहे? हे कोणतं प्लेन आहे? Horizontal. Horizontal. HP. HP. बरोबर आहे. HP. शॉर्ट फॉर्म वापरा इथून पुढे कंटिन्युअसली. हे काय आहे? HP, बरोबर ना? H. आणि हे काय आहे? VP. VP. P. PP. म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट कसा सांगा? अबव HP, Below VP. इन फ्रंट Front ऑफ of VP. VP. In front of VP. Front of VP. अबव HP, In front of In front of इन फ्रंट ऑफ VP. ठीक आहे. आता बघा, आपल्याला एखाद्या म्यूट करा ना प्लीज बाळांनो, उत्तर देऊन झालं असेल तर. ठीक आहे, थँक्यू. तर आपण काय करतोय, वी आर कन्सिडरिंग वन पॉइंट इन द फर्स्ट क्वाड्रंट. तर हा जो चॉक आहे माझ्या हातामध्ये, त्याचा टिप हा पॉइंट P आहे असं गृहीत धरा, किंवा पॉइंट A म्हणूया फार तर. ठीक आहे. पॉइंट दिसतो Yes. सर्वांना? Yes, sir. ठीक आहे. आता आपल्याला समजण्यासाठी मी काय करतो, हे जी सिस्टीम आहे ही थोडीशी तुम्हाला समोरून दिसेल असं. हा पुन्हा एकदा फर्स्ट क्वाड्रंट आहे, लक्षात येत आहे? Yes, sir. म्हणजे काय काय आहे? HP, बरोबर आहे ना? Yes. VP, आणि हे काय हो? Point. X. XY line. XY लाईन. व्हेरी गुड. Reference इंटरसेक्शन ऑफ HP and VP. हे काय झालं? XY लाईन. XY line. ठीक आहे. आता आपण इमॅजिन करूया की हा जो चॉकचा टिप आहे दिसतो सर्वांना? Yes. Yes. इट इज द पॉइंट अंडर कन्सिडरेशन. या पॉइंटचं तुम्हाला प्रोजेक्शन मिळवायचं आहे किंवा इमेज मिळवायची आहे. ठीक आहे. इमेज मिळवायची म्हणजे काय? तर आपण फिजिक्स मध्ये पाहिलेलं आहे, इमेज मिळवण्यासाठी काय करावं लागतं? रे ऑफ लाईट इन्सिडेंट करावं लागेल, बरोबर आहे ना? तो काय Yes, करेल? sir. या पॉइंटची इमेज घेईल आणि इथून या प्लेन पर्यंत ट्रॅव्हल होईल. इज दॅट करेक्ट? Yes. Yes, sir. काय म्हणतो पुन्हा एकदा सांगा. हा पॉइंट A, हा पॉइंट अंडर कन्सिडरेशन आहे, दिसतो सर्वांना? Yes, sir. इथून एक रे ऑफ लाईट तुम्ही इन्सिडेंट केला, जो कसा असेल? VP ला परपेंडिक्युलर असेल, समजते ना? म्हणजे असा. आणि तो Yes, या sir. पॉइंटची इमेज घेऊन अशी एक इमेज तयार करेल. त्यामुळे हा जर पॉइंट A असेल इथं, तर त्याची इमेज इथे कुठतर तयार होते. येस और नो? Yes, sir. Yes, sir. इथला डॉट दिसतोय सर्वांना? Yes, Yes. sir. वारं सुटलं पुन्हा एकदा. ठीक आहे, डझंट मॅटर. ठीक आहे. तर पॉइंट जर इथं असेल तर जी इमेज पॉइंटची तुम्हाला इथं मिळते त्याला काय म्हणतात? फ्रंट व्ह्यू ऑफ द ऑब्जेक्ट. दिसतो सर्वांना? Yes, sir. ओके. Yes, sir. तर बघा, इथं पॉइंट A आहे. ठीक आहे. एक रे ऑफ लाईट आला, त्याने या पॉइंटची इमेज बरोबर घेतली. ती इमेज तुम्हाला कुठे मिळाली? या पेपर वरती, या प्लेन मध्ये मिळाली, म्हणजेच VP मध्ये मिळाली. आणि VP मध्ये मिळणारी इमेज कोणती असते सांगा? Front view. फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. Elevation. हा झाला फ्रंट व्ह्यू किंवा इलेव्हेशन. ठीक आहे. इन द सेम वे तोच पॉइंट आहे आता. ठीक आहे. त्याला आता तुम्ही कुठून पाहताय? वरून पाहताय, टॉप डायरेक्शन मधून, बरोबर आहे ना? Yes. तीच प्रोसेस रिपीट होईल. काय होईल? एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट होईल, बरोबर आहे? अरे बापरे.
अवघड दिसायला लागले आज. ठीक आहे. तर या पॉइंटची इमेज घेईल तो, बरोबर आहे. आणि इमेज तुम्हाला कुठे मिळेल सांगा? HP. HP मध्ये. समजतं ना? हा पॉइंट आहे. इथून रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला आणि तो रे ऑफ लाईट इमेज घेऊन इथं कुठतरी जाईल. ठीक आहे. हे मी तुम्हाला HP मध्ये दाखवतो. तर इथं जो व्ह्यू मिळाला त्याला काय म्हणणार? Top view. Top view. त्याला आपण म्हणणार आहे टॉप व्ह्यू. इथपर्यंत काय डाऊट आहे का? No, sir. No. ही लाईन कोणती हो दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे? XY line. Difference. Reference line. सर होणार रेड कलरची लाईन ही कोणती लाईन झाली? Reference line. Reference line. रेफरन्स लाईन किंवा XY लाईन, बरोबर XY आहे. line. Yes, sir. मग आता बघा हे जे स्ट्रक्चर आहे, किती मिनिट राहिले? 1च मिनिट राहिले. ठीक आहे. हे स्ट्रक्चर असं कायम तुम्ही बघा, म्हणजे हे एक प्लेन आहे HP, बरोबर आहे ना. याला 2 डायमेन्शन आहेत ना, लेंथ आणि विड्थ, बरोबर आहे ना. Yes. या व्हर्टिकल प्लेनला 2 डायमेन्शन आहेत, विड्थ आणि हाईट किंवा लेंथ आणि हाईट काय म्हणायचं ते म्हणा. टोटल हे स्ट्रक्चर कसं आहे? 3 डायमेन्शनल आहे, बरोबर ना. Yes. मग मला सांगा ही नोटबुक कायम अशी ओपन ठेवणं शक्य आहे का? No. No, sir. म्हणजे परीक्षेचे पेपर पण असंच देतील का तुम्हाला कोण? No. पेपर कसा मिळणार? असं मिळणार ना. Yes. येस Yes. Yes. Yes, sir. व्हॉट इज इसेन्शियल फॉर अस? तर हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये VP ची पोझिशन फिक्स ठेवा. समजतंय ना. Yes. Yes. sir. आणि HP मला वाटतं मीटिंग संपेल. ठीक आहे, बघूया आपण. मीटिंग संपल्यानंतर लगेच रिजॉईन करा प्लीज. तर हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण कायम असं घेऊन फिरू शकत नाही. म्हणून काय करायचं, याला 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून आपण काय करतो, HP जे आहे ते 90 डिग्रीतून असं रोटेट करतो क्लॉकवाईज. इज दॅट क्लिअर? Yes. sir. Yes. Yes. आता बघा वर कोण आहे? VP आहे. आणि जो HP पूर्वी इथं होता तो खाली गेला, बरोबर.